नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत कराड शहरामध्ये। कराड शहरातील कृष्णा पुलावरून 1-2 तासापुरती एका तरुणीनं आपलं जीव गमावलाय आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला ही गर्दी अथांग जनसागर बघायला मिळतोय। खऱ्या अर्थानं नवीन वर्षाला प्रारंभ होताच आज मात्र ही दुःखद घटनेनं संपूर्ण कराड शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। पण प्रश्न हा उभा राहतो, हे माझ्या पाठीमागे असणारे अनेक सामाजिक जे कार्यकर्ते आहेत, गेले अनेक वर्षापासून याच ब्रिजवर जवळजवळ कितीतरी तरुणांनी अनेक तरुणींनी आपलं आयुष्य गमावलेलं आहे। संरक्षण जाळीची मागणी असून देखील प्रशासन गांभीर्य का घेत नाही आणि त्याचमुळं प्रशासनाच्या उदासीनतेमुळं आज एका तरुणीचा बळी गेलेला आहे। माझ्याबरोबर लादे साहेब जोडले। लादे साहेब, अनेक वर्ष आपण याची मागणी करताय, तरी देखील मात्र प्रशासन गेंड्याच्या कातडीच आहे असं म्हणायला हरकत नाही। प्रथमतः मी बांधकाम विभागाचा निषेध करतो। आज ज्या मुलीचा जीव गेलेला आहे त्याला पूर्णपणे बांधकाम विभाग जबाबदार असणार आहे। कारण गेले काही वर्षापासून आमचे रक्षक, हिंदू रक्षकचे आमचे मनोज माये असतील, त्याचबरोबर नाव जावेदभाई नायकोडे असतील, यांनी वारंवार मागणी केली आहे शासनाकडे की सदर या ठिकाणी तुम्ही जाळी बसवाय म्हणून। पण आज आमचा मित्र करीम शेख यांनी स्वतः ती मुलगी उडी मारताना पाहिल्यानंतर 112ला फोन केल्यानंतर पोलीस प्रशासनानं त्याची दखल घेतल्यानंतर आजचे जे ट्रॉफिक आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी वादग्रस्त होऊ शकते। आज करीमला स्वतः कितीतरी लोकांनी शिव्या दिल्या। त्याची कारण अशी आहेत की करीम काही चुकीचं करतोय का, परंतु नागरिकांना बघायची हौस पूर्णपणे दाट असते। पण एक जीव गेलेला आहे त्याला पूर्णपणे बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी असणार आज पोलीस प्रशासनावर सुद्धा ताण आहे। खाली बघताय काही ते दांगड वस्तीतली मुलं स्वतःचा जीव धोक्यात घालून ती मुलगी हुडकण्यासाठी प्रयत्न करतात। तर शोध मोहीम सुरू आहे। तरी त्या शोध मोहीम सुद्धा त्यांचा पुरेपूर 2 ते 3 तास झाले। या ठिकाणी ते मुलं पाण्यामध्ये बुडतात, हुडकतात। याला प्रशासन कुठेतरी जबाबदार आहे। प्रशासनानं एक आपण सर्व कराडकर म्हणून एकत्र येऊन या प्रशासनाला आपण डाब विचारल्याशिवाय राहायचं नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। थांबतो। आपण बघू शकतो जी घटना घडल्यानंतर ज्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आपल्याला, आपलं मित्र नाव काय, करीम शेख गेले 2.5 ते 3 तासापासून इथून ट्रॉफिक हटवण्याचं काम करतोय। त्यानंतर आपल्याला ट्रॉफिकचे अधिकारी आलेले, पण खऱ्या अर्थानं ज्यांनी हे सदृश्य परिस्थिती पाहिली, मी करीमकडे जातोय। करीम भाऊ, परिस्थिती वस्तुस्थिती काय होती? त्या मुलगी आली, मी जरा 10 फुटावर असेल, 10-20 फुटावर, किती वयोगटातली मुलगी असेल? एक 25-25च्या दर असेल, म्हणजे 25च्या वयाचे असेल, आणि डायरेक्ट उडी मारली त्यानं। उडी मारल्यानंतर मी लगेच कॉल केला, डिपार्टमेंट आल्यानंतर काय म्हणजे जेव्हा ट्रॉफिक जाम झालं तेव्हा पूर्ण ट्रॉफिक क्लिअर करायचं काम माझं म्हणजे मीच केलं। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो या तरुणांनी इथलं ट्रॉफिक हटवण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव होतं माळीसाहेब जोडले। माळीसाहेब, आपण नेहमी सातत्यानं अनेक वर्ष याची मागणी करताय, अनेक तरुण मागणी करतायत, अनेक तरुणांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। आज तोच तो प्रकार घडलेला आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी अशी दुःखद घटना घडलेली आहे, काय वाटतं? रक्षक प्रतिष्ठान माध्यमातून अनेक वर्ष झालं ह्या जाळी संदर्भात मागणी करत आहोत। आमचे मित्र असतील, अनवरराव मेहरबान असतील, जावेदभाई असतील, आमचे सहकारी असतील, हे सगळे बाकी सगळ्या संघटना मिळून एक कार्यक्रम आम्ही सातत्याने मागणी करतोय। तरी पण राष्ट्रीय महामार्ग विभागाची केंद्रीय कात्री आहेत, किती जीव अजून जाणार, मग तुम्हाला जाग येणार। आता इथून पुढे कराडकर म्हणून एकत्र रक्षक प्रतिष्ठान एक अग्रेसर भूमिका घेऊन त्या अधिकाऱ्यांना हित आंदोलन इथं बोलवणार, हिथून फेकून देणार। त्याशिवाय त्यांना बी कळणार नाही की एका जीवाचं मूल काय असतं याच्यामध्ये। त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्ही सगळी इथून आता आम्ही चर्चा करून माननीय पोलीस कमिशनरला विनंती करणार आहे की या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जे अधिकारी आहेत, जे जबाबदार आहेत, त्यांच्यावरती सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा। छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी ही मागच्या 6 महिन्यापूर्वी स्वतः फोन करून तिथल्या अधिकारी सांगितलं, मुख्य अभियंत्यांना स्वतः पत्र घेऊन मी माननीय शेला साहेबांना भेटलोय मुंबई जाऊन बेलापूर ऑफिसला, किंवा अशाची परिस्थिती आहे, इतके इथं आत्महत्या होतात, सुसाईड पॉईंट झालेले आहेत, तर तात्काळ तुम्ही जाळी बसवा। इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या गेंड्याच्या कात्री अधिकाऱ्यांनी जर जाळी नाही तात्काळ बसवली तर कराडकर म्हणून रक्षक प्रतिष्ठान म्हणून रस्त्यावर उतरून ह्यांच्या विरुद्ध आक्रमक आंदोलन करणार। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक संघटना आक्रमक झालेले आहे। बंधू, सातत्याने वेळोवेळी असे प्रकार घडतायत। अनेक तरुणींनी आपलं आयुष्य या पुलावर संपवलेलं आहे। वारंवार मागणी होऊन सुद्धा मात्र प्रशासनातले अधिकारी गाफील का? गेले अनेक वर्ष जर बघितलं तर ह्या कट्ट्यापासून जर बघितलं 3.5 फुटाचे, आणि हा जो प्रिमायसिस आहे इथून ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा पूर्णपणे विद्यार्थी, महाराष्ट्रातले बऱ्यापैकी विद्यार्थी या ठिकाणी विद्यानगरमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात। परंतु गेले अनेक वर्ष झालं हे युवक या ठिकाणी सुसाईड करतात। या ठिकाणी कुठल्याही सेफ्टी असं कोणतं किट नाही, किंवा सेफ्टीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टींची सुरक्षेची व्यवस्था नाही।
मागील लाईटा सुद्धा बंद असतात. विद्यार्थी आणि ज्या महिला आहेत या इथून तुम्ही जर आकडेवारी जर काढली तर सर्वात जास्त आहे ना कराड तालुक्यातील जो ब्रिज आहे या ब्रिजवरून सुसाईड झालेलं तुम्हाला समोर दिसेल. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. प्रशासन हा फक्त आजचा दिवस आहे ना कुठल्या तरी गोष्टीला फक्त समोर येईल हे करेल ह्याच्यावरती पुढं कुठलीही गोष्ट प्रशासनाकडून ठोस भूमिका प्रशासन घेत नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सांगतो, प्रशासनाने जर पुढील काळात जर या कामाला जर दिरंगाई जर केली तर प्रशासनाच्या खुर्च्या इथून खाली फेकून देईन एवढंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सांगतो आणि थांबतो. आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक सामाजिक संघटना आकर्षक झालेल्या आहे. आपण अनेक वेळापासून या ठिकाणी शोध मोहीम सुरू केलेली सापडलेला आहे. नाही 2 तास आम्ही उडकत होतो पण आम्हाला काही गावलं नाही. आम्ही 2-2.5 तास पाण्यात होतो. आपण बघू शकतो ही टीम आहे ती गेल्या अनेक वर्षापासून अनेक तरुणांना वाचवण्याचं काम करतायत. गेले 3 तासापासून हे शोध मोहीम सुरू आहे तरी देखील मात्र अजूनही आपणाला हे मिळालेली बॉडी मिळालेली नाही. त्यामुळं अनेक लोकांच्या मनामध्ये दुःख, यातना, आवेदना आपणाला या कराड नगरीमध्ये बघायला मिळत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मात्र पहिल्या दिवशी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण ठाणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मात्र कुठंतरी हळहळ बघते केलेली बघायला मिळते. त्यामुळं आता तरी अधिकाऱ्यांना जाग येईल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन चेतन तेलुगुडेसह मी रिपोर्टर सागर पाटील, कराड शहर.